ठाण्याच्या आपल्या फ्लॅटमधून ते दोघं बाहेर पडले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. बाहेर पाऊस झिमझिमत होता. तिला महालक्ष्मी पकडायची होती. 8:20ला सुटते ना, त्याआधी 15 मिनिटं म्हणजे 8पर्यंत CSTला पोचायला हवं. त्याआधी ठाणे CSTचा प्रवास 1 तासाचा. मध्ये जमलं तर लाईट काहीतरी खाणं पिणं, त्यासाठी अर्धा तास, असा हिशोब करून तो तिला घेऊन बाहेर पडला होता. तिला महालक्ष्मीत बसवून देऊन तो ठाण्याला परत येणार होता. तो इंजिनियर होता. त्यानं नुकतीच आपली जुनी नोकरी सोडून देऊन मुंबईत नवी जास्त पगाराची नोकरी धरली होती. याआधी तो मुंबईत कामासाठी आला होता, पण राहायला असा तो पहिल्यांदाच येत होता. इथल्या कंपनीमध्ये पगार तर जास्त होताच, पण राहायला फ्लॅट आणि पेट्रोल अलाउन्ससुद्धा कंपनी देत होती. त्याच्याकडं जुनी सेकंड हँड मोटरसायकल होती. ती कोल्हापूरला त्याच्या घरीच होती. सध्या लोकल आणि टॅक्सी करूनच तो कामावर जात होता, पण लवकरच म्हणजे साधारण 5-6 महिन्यात कार घ्यायचं स्वप्न तो मनाशी बाळगून होता. नवऱ्याच्या या कर्तबगारीनं आणि यशानं ती सुखावली होती. सध्या ती 2 मुलांना घेऊन त्यांच्या कोल्हापूरच्या घरात सासू सासऱ्यांबरोबर राहत होती. आता नवरा मुंबईत सेटल झाला की ती मुलांना घेऊन मुंबईतच येणार होती. मोठ्या मुलाचं 10वीचं वर्ष, ते कसं तरी कोल्हापुरात पूर्ण करायचं, 6 महिने काढायचे आणि मुंबईत जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. ठाण्याचा फ्लॅट तर मस्तच होता. मुंबईच्या मानानं खूप मोठा. 2 बेडरूम, ड्रॉइंग रूम, किचन, बाल्कनी, किचनमध्ये सर्व सोयी आणि मुख्य म्हणजे कट्टा तिच्या उंचीनुसार योग्य. भरपूर पाणी, उजेड, वारा. कोल्हापुरातल्या सध्याच्या जुन्या, अंधाऱ्या, खूप मोठ्या पण काहीच रया नसलेल्या जुनाट घरात राहायला कंटाळली होती ती. पण आता सगळंच बदलणार होतं. एक चांगली संधी माणसाचं आयुष्य बदलवून टाकते. तिच्या नवऱ्याचं नशीब असंच पालटलं होतं. 2 गोजीरवाणे हुशार मुलगे, चांगला नवरा, कार, फ्लॅट, सगळं होतं तिच्याकडे. ती प्रचंड सुखात होती. आता ती नवऱ्याला भेटायला ठाण्यात आली होती. 4 दिवस त्याच्याजवळ राहिली होती आणि आज परत चालली होती. श्रावण पुढच्याच महिन्यात लागत होता. मग सणवार, व्रतवैकल्याची मालिका सुरू होणार. तिला कुठंच हालता येणार नव्हतं. आता उद्याच ती कोल्हापूरला पोचणार होती. येताना तिला मामंजींनी सह्याद्रीला बसवून दिलं होतं आणि ती ठाण्याला उतरली होती. ठाण्याला बुक स्टॉलपाशी उभी राहा असं तिच्या नवऱ्यानं फोनवर तिला सांगितलं होतं. तिला गाडीत बसवून दिल्यानंतर तिच्या मामंजींनी तिच्या नवऱ्याला फोन करून तसं कळवलंही होतं. ती ठाण्यालाच उतरली. स्टॉलपाशी येऊन तो उभाच होता. तिला पाहताच त्याला आणि त्याला पाहताच तिला कोण आनंद झाला. मग दोघं रिक्षा करून फ्लॅटवर आले. तिथं अद्याप फोन नसल्यामुळे त्यानं रिक्षात बसण्यापूर्वीच कोल्हापूरला घरी फोन करून ती सुखरूप पोचल्याचं कळवलं होतं. 4 दिवस फार सुखाचे, इतके आनंदाचे गेले होते. दोघं असे कधी ते राहिलेच नव्हते. त्यांना तर हनीमूनला आल्यासारखंच वाटत होतं. 4 दिवस ते पावसात मनसोक्त भटकले. ज्यांची कधी नावही ऐकली नव्हती असे पदार्थ त्यांनी वेगवेगळ्या हॉटेल्समधून खाल्ले होते. अजूनही एकत्र राहावं असं दोघांनाही मनापासून वाटत होतं. पण इलाज नव्हता. तिला जायलाच हवं होतं. घरकाम आणि मुलांचं करणं यांचा सासूबाईंवर ताण येत असेल ना, म्हणून ती चालली होती. पावसाचा जोर होताच. दोघांकडेही छत्र्या नव्हत्या. त्यांनी रिक्षा पकडली. रिक्षातून सामान उतरवून घेऊन ठाण्याचं रेल्वे स्टेशन गाठेपर्यंत दोघे पार भिजून गेले. ते रेल्वे स्टेशनमध्ये आले तर प्लॅटफॉर्मवर डोळ्यात मावणार नाही एवढी गर्दी. ती घाबरून म्हणाली, किती हो गर्दी. मग इथं इतकी गर्दी नेहमीच असते. आज पाऊस पडतोय ना, गाड्या रद्द होतात, स्लो चालतात, त्यामुळे गर्दीत भर पडते. बट डोंट वरी, तो म्हणाला. तुम्ही असल्यावर मी कशाला काळजी करू. ती भीती लपवत खोटं हसून म्हणाली. त्यानं घड्याळात बघितलं. 6:30 झाले होते. तो तिला म्हणाला, हे बघ 6:30 झालेत. आता येईल त्या लोकलमध्ये चढलंच पाहिजे कसंही करून. रेटारेटी करायची, सरळ घुसायचं आत. मी तुला लेडीज डब्यासमोर उभी करतो. मी जेंट्समध्ये मिळेल त्या डब्यात चढतो. तू लेडीजमध्ये कसंही करून घुस फक्त. त्यानं तिला लेडीज डबा जिथे थांबतो ना तिथे नेऊन उभं केलं. लोकल दिसायला लागली. जवळ येत चालली. गर्दी सज्ज झाली. एकाच डब्यात चढूया ना हो, ती काकुळतीनं म्हणाली. नो, तसं जमणार नाही.
इतक्या गर्दीत तू जेंट्समध्ये चढू नकोस. ही गाडी डायरेक्ट CSTलाच जाते, तिथेच उतर. चुकायचा काही प्रश्नच नाही आहे गं. मला समजा ही गाडी नाही मिळाली तर मी नंतरच्या लोकलने येतो ना. मी येईपर्यंत CSTलाच बसून राहा. मी तुला शोधून काढेन. हरियप गो 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 अँड डोंट वरी. एवढं सगळं अत्यंत जलद गतीनं बोलून तो गर्दीत दिसेनासा सुद्धा झाला. तिच्यासमोर लोकलचं धूळ येऊन उभं राहिलं की समोरच लेडीज डबा होता. तिनं रेटारेट्टी केली, इतर स्त्रियांना ढकलून दिलं. जीवाच्या करारावर लेडीज डब्यात प्रवेश मिळवला बाई. गाडीनं स्वतःलाच एक झटका दिला आणि ती सुरू झाली. ती उभीच होती कारण बसायला जागाच नव्हती. ती भिजली होती. गाडी जशी सुरू झाली ना तशी तिला थंडी वाजायला लागली. गाडी खूप सावकाश चालली होती. नोकरीवरून परत घरी चाललेल्या बायका गाडीत होत्या. प्रत्येक स्टेशनागणिक गाडी रिकामी तर होतच नव्हती, उलट जास्तच भरत होती. ती चिरडली गेली होती. तिला श्वासही घेता येत नव्हता. तिने एका बाईला विचारलं, ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसला कधी पोचेल? ही गाडी दादरपर्यंतच आहे. तिथून गाडी बदलून विटीला जावं लागेल, त्या बाईनं सांगितलं. म्हणजे ही गाडी फक्त दादरपर्यंतच आहे? तिनं अजागळासारखा पुन्हा तोच प्रश्न विचारला. अहो, ही दादर स्लो लोकल आहे मॅडम. तुम्हाला कुठं जायचं आहे? छत्रपती शिवाजीला. तिथून महालक्ष्मी पकडून कोल्हापूरला जायचं आहे. माझे मिस्टर इथे ठाण्याला असतात, कोल्हापूरला सासू सासरे. ओके, दादरला उतरा तुम्ही. त्या बाईनं तिला कट केलं. तिनं आपल्या आसपास पाहिलं. ज्या बायकांना बसायला जागा मिळाल्या होत्या त्या आरामात पेंगत होत्या. जाग्या असलेल्यांपैकी ज्या तरुण होत्या त्या हास्यविनोद करत मजेत वेळ घालवत होत्या. ज्या मध्यमवयीन होत्या त्या कंटाळवाण्या चेहऱ्यांनी निमूट बसून होत्या. बाहेर पाऊस कोसळतच होता. गाडी फार सावकाश चालली होती. बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं. ते लोकलच्या दारातून दिसत होतं. डब्याच्या खिडक्या पावसामुळं बंद करून टाकल्या होत्या. इतक्या खचाखच गर्दीतलं एकटेपण अनुभवत ती उभी होती. इतक्यात गाडी स्लो होत होत थांबली. का थांबली असेल? बाहेर पाऊस असल्यामुळं खिडकीतून काही बघताच येत नव्हतं. कुठं ॲक्सिडेंट की इंजिनात बिघाड की दंगाधोपा की रेल रोको की पाऊस, तिला समजेच ना. कुणालाच समजेना. गाडी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबली तशी सगळ्यांचीच अस्वस्थता वाढली. दाराजवळच्या बायका बोलायला लागल्या. गाडी पुढे जाईल असं वाटत नाही बे. ट्रॅकवर पाणी आहे, गाडी पाण्यातच उभी आहे. आता डब्यातला गोंगाट टिप्पेला पोहोचला. पुढे काय करायचं याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या. प्रत्येकीच्या स्वरात काळजी, चिंता, ताण जाणवायला लागला. चौकशा सुरू झाल्या. कुठलं स्टेशन ते? गाडी कुठल्या स्टेशनात उभी नाही आहे हो, ती मध्येच उभी आहे. कांजूरमार्ग ते विक्रोळीच्या दरम्यान उभी आहे. मागं कांजूरमार्ग स्टेशन दिसतंय ते बघा. गाडी ढिम्म उभी होती. तिच्या मनात नवऱ्याचा विचार तीव्रतेने आला. तो कुठूनसा यावा आणि त्यानं आपली सुटका करावी असं झालं तिला अगदी. डब्यातल्या तरुण मुली उभ्या राहिल्या. हळूहळू सरकत दाराशी गेल्या. ए चल रे नीचे कूदते. आईला कैसे कूदेंगे लेकिन. अरे छलांग मार ना. चल पहले मैं कूदती हूँ. आगे क्या? अरे ट्रैक में से पैदल चलेंगे. शामली तू मेरी के घर जा, आज की रात ठहर वहीं पे. और मौली तू मेरे घर आ. माँ रोएगी मालूम. फोन करते ना, चल हात पकड. त्या 5-6 जणींनी एकमेकींच्या मदतीनं पाण्यात अलगद उड्या मारल्या. तिनं घड्याळात पाहिलं, रात्रीचे 7:45 वाजले होते. मगाची बाईसुद्धा उतरायला लागली. तुम्ही उतरा चला, ती बाई म्हणाली. नको, मी डब्यातच थांबते. माझ्या मिस्टरांची वाट बघते मी. माझं ऐका, इथं उतरा. टॅक्सी बिक्सी बघा, दादरला जा. पैसे जातील तर जाऊ देत, पण तिथंच महालक्ष्मी पकडा. तीही आज लेटच असेल. नको, मी इथेच थांबते. गाडी जवळजवळ रिकामी झाली. मगाशी तिला उभं राहायलाही जागा नव्हती आणि आता तिला खिडकीजवळच्या असंख्य जागा उपलब्ध होत्या. आता पुढं काय करायचं? हे कुठं असतील? कुठल्या डब्यात असतील? त्यांना कसं शोधायचं? ती लोकलच्या दारात जाऊन उभी राहिली. मान बाहेर काढून तिनं आपला नवरा कुठं दिसतोय का ते पाहिलं, पण नाही न दिसला तो. गाडी पाण्यात उभी होती.
त्या पाण्यात उतरायचं काही धाडस तिच्यात नव्हतं. लोकलची पायरी खूप उंच होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज तिला येत नव्हता. कित्येक वर्षात तिने इतक्या उंचावरनं उडीच मारली नव्हती. तिला वाटलं अचानक चमत्कार व्हावा आणि गाडीच सुरू व्हावी. गाडी दादरपर्यंत जावी, तिथं आपण उतरायचं, दुसऱ्या डब्यातून हेही तिथं उतरतील, बुक स्टॉलपाशी आपण त्यांची वाट बघू, मग ते तिथं येतील, मग आपण दोघं ठरवू काय करायचं ते. महालक्ष्मी पावसामुळं काही तास लेट झाली असेल तर अजूनही आपल्याला ती मिळेल की, किंवा दुसरी कोणतीही रात्रीची उशिराची गाडी पकडून आपण कोल्हापूरला जाऊ किंवा परत ठाण्याला जाऊ. जे काय करायचं ते दोघं मिळून ठरवू बाई. फार फार तर काय होईल, आजचं महालक्ष्मीचं तिकीट वाया जाईल, हे भेटले म्हणजे बास. आणि तिकिटाचा रिफंडही मिळेल. आज गाडी कॅन्सलच झाली असेल तर तिकिटाचे सगळेच पैसे परत मिळतील ना. तिकीट तिकीट कुठं आहे? तिनं झटका लागल्यागत पर्स उघडली. आत तिकीट नव्हतंच. महालक्ष्मीचं तर नव्हतंच, पण लोकलचं CSTचं सुद्धा तिकीट नव्हतं. दोन्ही तिकीटं नवऱ्याच्या खिशात राहिली होती. तो बरोबरच येणार होता ना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो बरोबर असणार होता. ती एकटी असणारच नव्हती. पैसे, तिकीटं, बॅग सगळं त्याच्याकडे होतं. सगळंच संपूर्णपणे त्याच्यावर विसंबलेलं. आता मात्र तिला दरदरून घाम फुटला. घशाला कोरड पडली. चेक करायला तर किती दंड पडेल? दंड भरायलाही पैसे नव्हते. हे लवकर भेटू देत रे देवा, हे सगळं लवकर संपू दे. तिनं मनातल्या मनात गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. मागे एकदा तिचा मोठा मुलगा ट्रिपला गेला होता. त्याला यायला उशीर झाला होता ना, तेव्हा तिनं असंच अथर्वशीर्ष म्हटलं होतं. अथर्वशीर्षच म्हणून संपलं आणि दारात मुलगा उभा. ती बराच वेळ ताटकळत बसून राहिली. मग तिच्या मनात अचानक विचार चमकला, आपण यांना शोधूया ना सरळ. ही अनिश्चितता आणि त्यामुळे येणारा ताण तरी संपेल. ती डब्याच्या दारापाशी आली. तिनं खाली पाण्यात उडी टाकायचं ठरवलं. तिला ते अंतर फार वाटत होतं, पण तरीही मन घट्ट करून तिनं पाण्यात उडी मारली. म्हणजे ती पडलीच पाण्यात. तिला चटकन उठताच येईना. कमरेपर्यंत ती भिजली. ते घाणेरडं पाणी तिच्या कपड्यात शिरलं. तिकडं दुर्लक्ष करून तिनं चालायला सुरुवात केली. पाण्यातून चालताना तिला पाण्याचा अंदाजच येत नव्हता. ती तशीच धडपडत चालली होती. प्रत्येक डब्यापाशी जाऊन ओरडत होती, आत कुणी मिलिंद पानसे आहेत का? त्यांना त्यांच्या मिसेस शोधतायत म्हणावं. असतील तर दाराशी या. कुणी मिलिंद पानसेंना जरा बघता का? आज चौकशी करावं प्लीज. जे तोंडाला येईल ते ओरडत सुटली होती. पूर्ण लोकल तिनं पुढेपासून मागेपर्यंत पालथी घातली 2 वेळा. पण तिला नवरा सापडला नाही. सगळी माणसं तिच्याकडे बघत होती. कुणी हसत होती, कुणी दयेनं बघत होती. तो गाडीत नव्हताच. असता तर त्यानंही तिला शोधलंच असतं ना. बहुतेक त्याला लोकलमध्ये चढताच आलं नव्हतं. आता काय करायचं? कुठं शोधायचं त्याला? कसा भेटेल तो? तिच्या डोळ्यात पाणीच आलं. आणि अचानक गाडी हलली. तिला वाटलं भासच होतोय, पण नाही, गाडी खरंच हलली होती. तिनं डब्यात चढायचं ठरवलं. त्या उंच पायरीला पकडायचा ती प्रयत्न करायला लागली. इतक्यात 2 हात पुढे आले. तिला त्या 2 हातांनी सरळ उचलून गाडीत घेतलं. मजबूत दणकट हात. ती त्याच्या मिठीतच कोसळली. तिनं पाहिलं, तो एक तरुण होता. तिच्याकडे बघून तो हसला आणि म्हणाला, आधीच चढायचं ना गाडीत? नाही, माझं लक्ष नव्हतं. कुणाला शोधताय? माझ्या मिस्टरांना. त्यानं तिला बसायची खूण केली. ती बसली, तोही बसला. मग ठाण्याला घर सोडल्यापासून आत्तापर्यंत काय काय झालं ते सगळं तिनं त्याला सांगितलं. त्यानं शांतपणे सगळं ऐकून घेतलं. शेवटी तो किंचित हसून म्हणाला, रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा. साध्या साध्या गोष्टींचं तुम्ही खूप टेन्शन घेताय. अहो, मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात असं घडतंच. आम्हाला त्याच्यात काही वाटत नाही. प्रत्येक वेळी असेच हाल होतात. झोपडपट्ट्यातून पाणी शिरतं, त्या माणसांचे हाल तर कुत्रं खात नाही. अहो, रेल्वे ट्रॅकमधून माणसं मैलोन मैल चालत जातात. ती हसली. मी पुन्हा म्हणून पावसाळ्यात मुंबईत नाही बाई येणार. आलेच तर कुठं घराबाहेर पडणारच नाही.
काय भयानक प्रकार आहे हा मुंबई म्हणजे. ती हसून पण घाबरत म्हणाली. तिला हसताना पाहून त्याला बरं वाटलं. अहो तुम्ही उगाच घाबरताय. आता मुलांना घेऊन मुंबईत यायचं ठरवलेत ना, जरूर या. मुंबई चांगली आहे. जो येईल त्याला ती सामावून घेते, आपलंसं करते. इथे आलेल्या माणसाला कुठं ना कुठं आसरा नक्की मिळतो, पोटाला अन्न मिळतं. मुंबई तुम्हाला एकदा समजली ना की तुम्ही तिच्यावर प्रेमच करायला लागता. माणसं ही वाईट नाही आहेत हां इथली, मदत करतात, तो म्हणाला. त्यातला एक माझ्यासमोर आत्ता बसलाय, ती म्हणाली. तो हसला. तिला खूप शांत शांत वाटलं. गाडी सावकाश होत होत थांबली. कुठलं तरी स्टेशन आलं होतं. दादर आलं का, तिनं विचारलं. हे फक्त विक्रोळी आहे. आता काय करणार, आपण काहीच करू शकत नाही. मला काहीच माहिती नाही आहे, त्यामुळे मला काय करावं ते सुचतही नाही आहे. ते दोघं दाराशी गेले. त्यांनी पाहिलं ट्रॅकवर पाणी होतं, रूळ दिसतच नव्हते. विक्रोळी स्टेशनात 2-3 लोकल्स एकापुढे एक उभ्या होत्या. स्टेशनात गर्दीचा समुद्र उसळला होता. तेवढ्यात त्यांनी अनाउन्समेंट ऐकली. सायंस स्टेशन के नज़दीक रेल की पटरी पानी में डूब जाने की वजह से सीएसटी से थाने की ओर जाने वाली तथा थाने से सीएसटी की ओर आने वाली सभी लोकल गाड़ियां अनिश्चित देरी से चलेंगी. आता काय करायचं, या नजरेनं तिने त्याच्याकडे पाहिलं. तुमच्या फ्लॅटवर फोन आहे का? नाही. दुसरा एखादा कॉन्टॅक्ट नंबर? नाही हो. तुम्ही ठाण्याला परत जा. आपण स्टेशनच्या बाहेर जाऊ. विक्रोळी ते ठाणे तुम्ही रिक्षानं जा. रिक्षावाला भरपूर पैसे घेईल, पण तुम्हाला द्यावे लागतील. शिवाय इतक्या रात्री एकट्यानं ठाण्यापर्यंत जाण्याचं धाडसही तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही प्लीज माझ्याबरोबर ठाण्यापर्यंत याल का? आमच्याच घरी राहा आजची रात्र. तिच्या डोळ्यातली व्याकुळता पाहून की काय तो तयार झाला. क्षणभर थांबून म्हणाला, पण तुमच्याकडे पैसे किती आहेत? फक्त 50 रुपये, फार फार तर 70. माझ्याकडेही पैसे नाहीत हो, फक्त 5 आणि 50 रुपये असतील. मग आता रिक्षानं जायची आयडिया ड्रॉप करावी लागणार. बापरे, तुमचे आणखी कोणी नातेवाईक आहेत का इथं? नाही, मला काही आठवतच नाही आहे हो. रात्रीचे 10 वाजले होते. थकव्यामुळे तिचे डोळे तारवटले होते. मघाचं घाण पाणी तिच्या कपड्यांवरच वाळलं होतं. ती थंडीनं कुडकुडत होती. आपण आता स्टेशनला जाऊया. 3 तास झाले हो. मला रेस्टरूमला जायचं आहे. माझ्या सोबतीला येता का प्लीज? वाटत असलेला संकोच दाबून टाकत तिनं त्याला विचारलं. तो पुढं झाला. ती निमूट त्याच्या मागून गेली. प्लॅटफॉर्मच्या टोकाशी असलेलं प्रसाधनगृह त्यानं शोधून काढलं. नाक मुठीत धरून त्या नरकात ती देहधर्म उरकून आली. त्याच्या मागून चालताना तिला तिथल्या दुर्गंधीचे उमासेच येत होते. तो म्हणाला, आपण आता डब्यातच बसूया. अजिबात गर्दी नाही आहे. तुम्ही विश्रांती घ्या, म्हणजे तुमचा थकवा दूर होईल. मला नाही वाटत गाडी पहाटेपर्यंत हलेल असं. अनिश्चित देरी म्हणजे किती? तिला त्याचं म्हणणं पटलं. ती डब्यात शिरली, बाकावर बसली, अंगाचं मुटकुळं केलं आणि डोळे मिटवून घेतले. तोही समोरच बसला, त्यानेही डोळे मिटून घेतले. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. अचानक गाडी हलली. दोघांनी खाडकन डोळे उघडले. त्यांनी अविश्वासानं आणि आश्चर्यानं आनंदानं एकमेकांकडे पाहिलं. दोघंही हसले. कुठापर्यंत जाईल हो ही गाडी? काय जाईल तितकी जाईल. पुढं काय करायचं तेही ठरवायला हवं ना. आता वेळ आहे आपल्याला विचार करायला. तुम्ही विचार करता म्हणजे? मी नाही बुवा करत. जे व्हायचं ते होईल, ते होतच असतं. चांगलंय तत्वज्ञान. हेच सगळ्या तत्ववेत्यांनी सांगितलंय, पण माणसं त्याप्रमाणे वागत नाहीत, उगीच काळजी करतात. खरंच इतका वेळ माझ्या काही डोक्यातच आलं नाही बघा. तुम्हाला कुठं जायचं आहे? तुम्ही कुठं राहता? नशीब माझं तुम्हाला हे जाणून घ्यावंसं वाटलं. सांगा ना. दादर ईस्टला, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ. ती हसत म्हणाली, म्हणजे कुठं ते कळलं नाही. मी इथली नाही आहे, कोल्हापूरची आहे ना, त्यामुळे. ते मी केव्हाच ओळखलं आहे, तुम्ही सांगायच्या आधी.
कसं काय? कोल्हापूरच्या आहात हे उच्चारांवरून आणि इथल्या नाही हे तुमच्या गोंधळावरून. तुम्ही काय करता? कुठं नोकरी करता? मी चित्रकार आहे, कमर्शियल आर्टिस्ट. कोकणातून मुंबईत आलो आहे. ते कळतंय. कशावरून? उच्चारांवरून. दोघंही हसले. मनं हलकी झाली. तुम्ही काय करणार आहात आता? कुठं पोचवायचं? तुमच्या घरी येऊ मी? तुमच्या मिसेस असतील ना घरात? नाही, माझं लग्न नाही झालंय अजून. असं होय. पुरुषांचं लग्न झालंय की नाही हे कळायला काही मार्गच नसतो. का? माझ्या आनंदी चेहऱ्यावरून कळत नाही? अगो बाई, मला वाटलं मी भेटल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हा आनंद दाटून आलाय. कॉलेज सोडल्यास आजच चतुर बोलत ती म्हणाली. दोघं हसले. ती म्हणाली, अचानकपणेच हां? अहो, आत्ता आठवलं, दादरला माझ्या वंस राहतात, सिद्धिविनायक मंदिरापाशी. तिथं जाऊया. माझ्या डायरीत त्यांचा पत्ता आहे आणि फोनही आहे. गुड, तिथंच मी तुम्हाला पोचवतो. गाडी पुन्हा थांबली. त्यांचं हसू पुन्हा मावळलं. त्यांनी दारातून डोकावून पाहिलं. दूर कुर्ला स्टेशन दिसत होतं. आता त्यानं मनाशी निश्चय केला. तो म्हणाला, चला खाली उतरूया, कुर्ला स्टेशनवर जाऊया. तिथून टॅक्सी मिळते का ते बघू. तुमच्या नंडेच्या घरून पैसे घेता येतील, टॅक्सीवाल्याला देता येतील. तो आधी उतरला, मग तीही उतरली. इथं पाणी खूपच जास्ती होतं, कमरेपर्यंत. माझा हात पकडा, तो म्हणाला. तिनं पकडला. गाडीत आणखीही माणसं होती, तीही उतरली. त्यानं आता नेतृत्व स्वीकारलं. प्रत्येकानं एकमेकांचा हात धरा, सर्वजण माझ्या मागोमाग या. इथं एक नाला आहे, तो काळजीपूर्वक पार केला पाहिजे. ज्यांना भीती वाटत असेल आणि ज्यांच्या मनाची तयारी नसेल त्यांनी पुन्हा लोकलमध्ये चढावं. पण जे माझ्याबरोबर येणार असतील त्यांनी माझ्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. कारण चुकून दुसरीकडं पाऊल पडलं तर खाली पाण्यात झालं. आहे तयारी? सर्वांनी होकारार्थी माना डोलवल्या. कुणीही लोकलमध्ये परत जायला तयारच नव्हतं. तो म्हणाला, प्रत्येकानं दुसऱ्याचा हात घट्ट पकडा. पुढचा जिथं पाय ठेवेल त्याच जागी मागच्या माणसानं पाय ठेवायचा. माझ्यापासून सुरुवात करू, चला. तिनं अभावितपणे त्याचा हात पकडला. रेल्वे रुळाखालचा लाकडी स्लीपर तो पायानं आधी चाचपडून शोधून काढायचा. तिथं पाय ठेवायचा. मग तिला सांगायचा, माझ्या पायावर पाय ठेवा. तुमच्या पावलांचा स्पर्श झाल्यानंतरच मी माझा पाय काढून घेईन. ती तसं करायची. हीच सूचना तो सर्वांना सतत देत होता. लाकडाची स्लीपर सापडल्याखेरीज पाय ठेवू नका. पुढच्या माणसाच्या पायावर पाय ठेवा, मगच पुढच्यानं पाऊल उचलायचं. सर्वांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले होते. 50-60 माणसांची एक साखळीच तयार झाली होती. त्या अंधाऱ्या रात्री स्टेशनवरून येणाऱ्या मंद उजेडात कमरे इतक्या पाण्यातून प्रत्येकजण पुढच्याच्या पावलावर अक्षरशः पाऊल टाकून चालत होता. पाऊल चुकलं तर खाली जाऊ ही भीती प्रत्येकाच्या मनात होती. पण अनिश्चिततेपायी आलेला कंटाळवाणा ताण कुणालाच नको होता. त्यामुळे प्रत्येकानं धोका पत्करून तो नाला पार केला. त्या एवढ्याशा अंतरासाठी त्या सगळ्यांना अर्धा तास लागला. शेवटचा माणूस पार झाला तसा त्यानं निश्वास सोडला. कुर्ला स्टेशनचा प्लॅटफॉर्म जवळ आला होता. सगळ्यांनी एकमेकांचे हात सोडले. एकमेकांकडे कृतज्ञतेनं पाहिलं. पांगापांग झाली. आता ते दोघंच उरले होते. त्याच्या पाठोपाठ हात धरून ती इतका वेळ चालत होती. त्याचा हात इतका वेळ तिनं घट्ट पकडला होता. आता तिनं तो सोडला. ते दोघं स्टेशनच्या बाहेर आले. बाहेर टॅक्सीज उभ्या होत्या. पण एकही टॅक्सीवाला कुठेही यायला तयार नव्हता. साहब, टैक्सी रिक्शा से जाने में पॉइंट ही नहीं है साहब. किंग्स सर्कल में पानी भरा है. 2-3 टैक्सी उधर फंस गए, इतना पानी है. कटारिया रोड पर ट्रैफिक जैम है. सिद्धिविनायक तक कैसे जाएंगा साहब? टॅक्सीवाल्यांचं खरं होतं. जवळच बस डेपो होता. त्यानं तिला चढण्याची खूण केली. तर डेपोच्या आवारात गेले. वरळी आगाराकडे जाणारी एक बस सुटतच होती.
ते पळत बसकडे गेले. त्यात त्यांना जेमतेम आत शिरायला आणि कसं तरी उभं राहायला जागा मिळाली. बस संथ गतीनं सरकत होती. त्याचा निकट स्पर्श तिला होत होता. तो टाळणं शक्य नव्हतं, पण तो मुद्दाम स्पर्श करत नाही आहे याची तिला खात्री होती. तिच्या मनात आलं, कोण आहे हा माणूस? ना ओळखीचा ना पाळखीचा. याच्यावर विसंबून आपण इतक्या दूरवर आलो. कसा संकट काळात धावून आला? कुणी पाठवलं याला? किती चांगला वागतोय तो. आपण मुंबईबद्दल काय काय ऐकून होतो. इतक्या कमी ओळखीवर इतकी मदत. त्याचं पूर्ण नावसुद्धा माहिती नाही आहे आपल्याला. काय नातं या माणसाशी आपलं? भेटेल का पुन्हा? की हेच पहिलं आणि शेवटचं भेटणं असेल? एका कठीण प्रसंगात तो तिचा साथीदार होता. तो प्रसंग त्या दोघांनी एकत्र अनुभवला होता. तो नाला पार करताना तिला नवऱ्याची, मुलांची आठवणसुद्धा झाली नव्हती. तिला अमूलाग्र हादरवणाऱ्या या घटनाक्रमात ती कुणाची बायको नव्हती, सून नव्हती, आईसुद्धा नव्हती. ती फक्त एक घाबरलेलं माणूस होती आणि तो तिचा मदत करता होता. कासवाच्या गतीनं बस पुढं सरकत होती. ती त्याला म्हणाली, ते कुठंतरी पाणी भरलंय ना किंग्स सर्कलला, आणि ट्रॅफिक जॅम का काय ते कटारिया रोडला. मला कुठं जायचं म्हटलं मी मगाशी? सिद्धिविनायक टेम्पलला. किती वाजले तो? पहाटेचे 2. एक ऐका माझं, मीही तुमच्या स्टॉपलाच उतरते. उजाडेपर्यंत तुमच्याच घरी थांबूया. मी आता प्रवास नाही करू शकणार हो. मला मळमळतंय, मला चक्कर येते. ओके, आपण केळकर ब्रिजला उतरूया. तिथून लक्ष्मीनारायण मंदिराला चालत जावं लागेल. चालेल. मंद गतीनं बस चालली होती. केळकर ब्रिजला बस थांबली. ते दोघं उतरले. सगळीकडे शांतता होती. पहाटेचे 3 वाजले होते. सोडियमचे दिवे रस्ते उजळत होते. रिकामे रस्ते डोळ्यांना थंडावा देत होते. ब्रिज ओलांडून ते पलीकडे गेले. एका दुकानाच्या पायरीकडे बोट दाखवत तो म्हणाला, बसा बघू तिथं. इथं रस्त्यात? तुमच्या घरी जाऊया ना. मला घरच नाही आहे. जिथं मी राहतो तिथं तुम्हाला नेता येणार नाही. लक्ष्मीनारायण मंदिराजवळ एका बिल्डिंगच्या सर्वात वरच्या मजल्यावर मी राहतो. वरच्या टेरेसकडे जाणारा एक जिना आहे. तिथं कुठल्याही फ्लॅटचं दार उघडत नाही. जिन्याच्या त्या रिकाम्या त्रिकोणी कोपऱ्यात मी राहतो. तिथंच माझी गादी मी टाकली आहे. एक बॅग आहे सामानाची. ही गादीसुद्धा मी शेअर करतो. माझा एक पार्टनर आहे. मी दिवसभर काम करतो आणि रात्री येऊन त्या गादीवर झोपतो. माझा पार्टनर रात्रपाळी काम करतो आणि सकाळी येऊन त्या गादीवर झोपतो. आम्ही एकमेकांना एखादा तासच भेटतो. आज माझ्या वाट्याला झोप नाही आहे. तो आता 2 तासात येईल. त्याला गादीवर झोपायचं असेल. तो दमला असणार ना. आता सांगा, अशा जागेत मी तुम्हाला कसा नेऊ? बापरे, काय भयंकर आहे हे सगळं. तुम्ही असे कसे राहता पण? हा स्ट्रगल आहे मॅडम. झगडल्याशिवाय आयुष्यात कधी काहीही मिळत नाही. माझे आई वडील राजापूरला असतात. आई शिवण शिवते, वडील शाळेत ड्रॉइंग टीचर आहेत. त्यांनीच मला चित्रकार म्हणून तयार केलं आहे. मला राजापुरात शाळेत सहज नोकरी मिळाली असती, पण मला खूप नाव कमवायचं आहे, खूप पैसे मिळवायचे आहेत, एक मोठा कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं आहे. 5 वर्ष झाली हो मुंबईत येऊन जिन्याच्या कोपऱ्यात झोपतोय. कामं मिळतात पण नाव नाही मिळत आहे अजून. ते मला मिळवायचं आहे. माझी एकच महत्त्वाकांक्षा आहे, एक ना एक दिवस जहांगीर आर्ट गॅलरीत माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचं आहे मला. या महत्त्वाकांक्षेसाठी मी खूप झगडेन. अजूनही मी निराश नाही झालो. लढण्यात झगडण्यात सुद्धा ना एक मजा असते मॅडम, एक नशा असते. असं खूप खूप झगडून जे यश मिळतं ना, त्या आनंदाला उभ्या दुनियेत तोड नाही, हो की नाही? ती शरमलेल्या स्वरात म्हणाली, मला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नाही हो देता येणार. मला हा अनुभवच नाही आहे असं झगडण्याचा, या अपयशाचा, दुःखांचा, संकटाचा. या सगळ्या झगडण्यातून मिळणाऱ्या आनंदाचा तर नाहीच. मला हे माहितीच नाही आहे काही. माझ्यापेक्षा तुम्ही खूप लहान आहात, पण खूप शहाणे आहात. तुम्ही खूप अनुभवलेत, भोगलेत, म्हणून शहाणे झालेत. तो मंदसं हसला. ती म्हणाली,
तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, पैसे मिळवाल, नाव मिळवाल, कारण तुम्ही खूप चांगले आहात. चांगल्या माणसांचं नेहमी चांगलंच होतं. माझी श्रद्धाच आहे तशी. तुम्ही चांगले आहात. मुंबईतही इतकी चांगली माणसं भेटतात म्हणजे. आज तुम्ही भेटला नसतात तर काय झालं असतं माझं? फायदा झाला असता हो. कुणी मदतीला नसलं ना की अधिक झटपट शहाणपण येतं. तुम्ही सुद्धा जास्त शहाण्या झाल्या असत्या. ती प्रसन्नपणे हसली. मग दोघंही त्या दुकानाच्या पायरीवर उजाडेपर्यंत गप्पा मारत बसून राहिले.